नमस्कार. मी ओमकार खेर. मला राजकीय घटनांचा अभ्यास करण्याची आवड आहे आणि त्या दृष्टीने सध्याच्या घडामोडी किंवा गेल्या काही वर्षातल्या घडामोडी त्यांचा अभ्यास करून मला काय वाटतं, काय घडलं असेल किंवा काय घडणार आहे, माझं मत माझ्या मित्रमैत्रिणींसमोर मांडण्यासाठी मी या व्हिडिओद्वारे तुमच्यासमोर येत आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर ते लाईक करा, शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर आजचा विषय मी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातले राजकीय स्थित्यंतर आणि त्या राजकीय स्थित्यंतराचे धुरंधर श्री अमित शहा. खरं म्हटलं तर महाराष्ट्र हा नेहमीच विकासाच्या बाबतीत अग्रेसर होता आहे. पण आपण जर नीट अभ्यास केला तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ती देशाची आर्थिक राजधानी आहे. सगळ्या आर्थिक उलाढाली मुंबईतून होतात आणि एकूणच इंग्रजांच्या काळापासूनच महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि या सगळ्या गोष्टी मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये झाल्यामुळे महाराष्ट्राला एक तो ॲडव्हान्टेज मिळाला आणि त्याचा फायदा हा महाराष्ट्र हा क्रमांक 1वर असण्याचा झाला. काही राज्यांमधली राजकीय स्थिती ही अनुकूल नव्हती, विकासाभिमुख नव्हते तिकडचे नेते, त्यामुळे ती राज्य मागे पडली. जर आपण विचार केला मुंबई आणि इतर काही प्रगत भाग, तर आपण बघू शकतो की उर्वरित महाराष्ट्रामध्ये तेवढा विकास झाला नव्हता, विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र वगैरे. याचं कारण असं की पूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं नेतृत्व हे बहुतांश काळ महाराष्ट्राला मिळालं नाही. 1975ला वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर एकाही मुख्यमंत्र्याने 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला नाही 2014पर्यंत. 1990 नंतर युती आणि आघाडीचं राजकारण सुरू झालं, त्यात एकाही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही. इतकंच काय, निवडणुकीमध्ये कुठल्याही प्री पोल अलायन्सला सुद्धा बहुमत मिळालं नव्हतं. मग अपक्षांच्या जीवावर, छोट्या पक्षांच्या जीवावर सरकार चालत होतं. जास्ती करून मुंबईकडे लक्ष आणि एखादा नेता त्या विशिष्ट प्रभागातून निवडून येतो तर त्या भागामध्ये काही डेव्हलपमेंटची कामं, एवढंच झालं. आणि ह्या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये जवळजवळ 4थ्या क्रमांकावरचा पक्ष होता. कित्येक काळ महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे 200पेक्षा जास्त आमदार यायचे. मग आता गेल्या 11 वर्षात एवढा बदल झाला की जो भारतीय जनता पक्ष 4थ्या नंबरचा पक्ष होता तो पहिल्या नंबरवरती आला. तर याचं का घडलं, कसं घडलं? हे राजकीय स्थित्यंतर झालं. तर हे कशामुळे झालं, कुठल्या राजकीय खेळींमुळे झालं आणि त्याचा महाराष्ट्राला काय फायदा? तर आपण जर घटना नीट बघितल्या तर युती आणि आघाडीच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष हा नेहमी लहान भावाच्या भूमिकेत होता. त्यांचा मित्रपक्ष असलेली शिवसेना ही निवडणुकीमध्ये डोंगरा एवढ्या जागा घ्यायची आणि उंदरा एवढी जिंकायची. बरं, 1990पासून 2009पर्यंतच्या निवडणुकांचा विचार केला तर 50-52 जागा अशा होत्या की ज्या शिवसेना कधीच जिंकायची नाही. कित्येक जागांवरती तर डिपॉझिट पण जायचं. म्हणजे ह्या जागा आयत्या काँग्रेस आणि NCPच्या घशात जायच्या. 25 वर्षाच्या काळानंतर प्रत्येकाला आपली खरी ताकद किती आहे हे आजमावण्याची संधी मिळणं आवश्यक होतं. आणि 2014 साली जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शहा निर्वाचित झाले आणि त्याच्यानंतरची त्यांची पहिली निवडणूक ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होती आणि त्यात त्यांनी निर्णय घेतला की भारतीय जनता पक्ष हा वेगळा निवडणूक लढेल. आणि प्रत्येक पक्ष जवळजवळ वेगळे लढले आणि त्यात प्रत्येकाला आपली ताकद कळली. भाजपचा वोट शेअर हा 27% गेला. भाजपचे 122 जागा निवडून आल्या. शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली
आणि देवेंद्र फडणवीस हे 1975 नंतरचे पहिले मुख्यमंत्री झाले ज्यांनी आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती एका विशिष्ट प्रभागातून निवडून आली तरी आज मितीला ती पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. त्यांना आपण फक्त विदर्भातले नेते किंवा पश्चिम महाराष्ट्र नेते असे आपण म्हणू नाही शकत. त्यांची पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रदेश पक्षावरती कमांड आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या सिस्टीमवरती सुद्धा तेवढीच कमांड आहे. 5 वर्ष त्यांनी कारभार केला, वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आणले, नवनवीन प्रकल्प आणले, पण तरीसुद्धा त्यांचा पहिला कार्यकाळ हा आंदोलनं, त्यांच्यावरती टीका टिप्पणी. बरं, टीका टिप्पणीसुद्धा कुठली तर एक तर त्यांची जात, त्यांची शरीरयष्टी आणि हे काही मिळालं नाही तर त्यांची बायको. ह्याच्या पलीकडे त्यांच्यावरती टीका टिप्पणी कधी झाली नाही. जो मित्रपक्ष सत्तेत होता त्याची सारखी कुरकुर, आज आम्ही सत्तेतून बाहेर पडू, आम्ही युतीमध्ये राहणार नाही वगैरे वगैरे होतं. या सगळ्या परिस्थितीतसुद्धा कार्यकाळ पूर्ण झाला आणि 2019च्या निवडणुकीला सामोरे झाले. 2019ची निवडणूक ही पहिली निवडणूक होती ज्यात एका प्री पोल अलायन्सला महाराष्ट्राच्या जनतेकडून पूर्ण बहुमत मिळालं. पण त्याच्यानंतर राजकारण केलं गेलं ते सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्याच पुन्हा युती आघाडीच्या जंजाळात महाराष्ट्र फसत गेला. हे किती वेळ चालणार? 2014ला ज्या अमित शहांनी निर्णय घेतला, चला वेगळं लढूया, ताकद आजमावूया, ताकद आता कळली होती भाजपला, भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा. आणि युतीत लढल्यानंतर जे नुकसान झालं तेही कळलं. त्यावेळी एक दिवस सरकार होत नव्हतं महाराष्ट्रातलं, तेव्हा देवेंद्र फडणवीस अमित शहांना भेटायला पण गेले होते. आणि बाहेर आल्यानंतर अमित शहांकडून असा संदेश आला की नाही, आपण काही मुख्यमंत्री पद वगैरे शिवसेनेला देणार असं ठरलं नव्हतं, तर आता आपण काही ते करू शकत नाही, त्यांना जे काही करायचे ते होऊ दे. जर त्यावेळी अमित शहा कदाचित उद्धव ठाकरेंना भेटले असते तर त्यांनाही तेच हवं होतं. मग सोशल मीडियावरती पोस्ट पण आल्या असत्या, वाकल्या झुकल्या गर्विष्ठ माना वगैरे वगैरे. पण तसं काही अमित शहांनी केलं नाही, कारण की अमित शहांना हे करायचं होतं. होऊ दे, सरकार येऊ दे, लोकांसमोर समोरच्याचं पितळ उघडं पडू दे. अमित शहा आणि मोदी कधीही विरोधकाला संपवण्यासाठी त्याच्यावरती टीका करत नाहीत, त्याच्यावर अटॅक करत नाहीत, त्याला जेलमध्ये टाकत नाहीत. ते असं काही करतात की ज्यामुळे विरोधक राजकीयदृष्ट्या निष्प्रभ होईल, पॉलिटिकली इररिलेव्हंट होईल. आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं, ते सरकार स्वतःच्या ओझ्याने पडलं आणि आता खेळ सुरू झाला भारतीय जनता पक्षाचा मतदार वाढवण्याचा, भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ वाढवण्याचा. आणि त्याच्यासाठी पहिलं काम एकनाथ शिंदेंनी केलं. ते सरकारमध्ये, त्या आधीच्या सरकारमधून बाहेर आले आणि भाजपसोबत आले. 1 वर्षानंतर त्यात अजित पवार आले. खूप जणं म्हणाले अजित पवारांना का घेतलं, मग भाजपने काही कॉम्प्रोमाइज केलं का? तर असं नसतं. 2014 आणि 2019मध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यातून काहीतरी शिकायचं असतं. 2019ची पुनरावृत्ती 2024ला होऊ नये म्हणून काही राजकीय तडजोडी करणं गरजेचं होतं. त्यासाठी NCPलाही सोबत घेतलं गेलं. असं म्हणतात की देअर शुड बी अ बॅकअप इवन बिफोर ब्रेकअप. त्याचाच एक भाग अजित पवारांना सोबत घेतलं. निवडणुकीच्या काळात ह्यासुद्धा टीका झाल्या की अरे भाजपचे काही लोक धनुष्यबाण चिन्हावर लढत आहेत, NCPकडून लढत आहेत का? तर त्याचे सगळी उत्तरंही निवडणूक निकालांमध्ये आली. 288 पैकी 237 जागा महायुतीला मिळाल्या. महायुतीचं भक्कम सरकार झालं. आणि सरकार आता अशा स्थितीत आहे की भाजपसोबत उद्या शिंदे किंवा अजितदादा दोनपैकी एक जण जरी गेला तरी सरकारला कुठलाही धोका नाही. भाजपकडे स्वतःकडे 132 आणि 5 अपक्ष असे 137 आमदार आहेत. बहुमताचा आकडा 144 आहे. उद्या समजा हे शिंदे आणि अजितदादा दोघेही सोडून गेले, आत्ता या क्षणी दोन्ही पक्षांमध्ये 14 असे आमदार आहेत जे मूळचे भाजपचे आहेत. म्हणजे ते 14मधलेही काही भाजपसोबत येऊ शकतात आणि हे सरकार स्थिर राहू शकतं. त्यामुळे 2024ची निवडणूक ही आघाडी आणि युतीच्या राजकारणामुळे जो महाराष्ट्राचं नुकसान होतं, तो महाराष्ट्रात जो खेळ चालला होता
त्या खेळाला पूर्णविराम देणारी निवडणूक ठरली आणि त्यासाठी जे 2014पासून झालं, भाजपला स्वबळावर लढवणं, भाजपची ताकद आजमावणं, त्याच्यानंतर दगाफटका झाला, मित्रपक्षांकडून दगाफटका झाला, तो दगाफटका सहन करून त्याच्यावरती उपाय आणणं आणि भविष्यात असं काही होऊ नये याचा विचार करून राजकीय समीकरणं आखणं, हे सगळं काम पडद्याआड होत गेलं. आणि आता ह्याच्या पुढचं काय, तर आज जो भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकाचा काही वर्षापूर्वी होता, तो 1ल्या क्रमांकाचा झाला, बहुमताच्या जवळ आला. येत्या काळात हाच भारतीय जनता पक्ष बहुमताचा टप्पाही पार करेल. काही जण म्हणतील भाजपचं बहुमत झालं तर मग शिंदे आणि अजित पवार यांना भाजप सोडणार का? भाजप कोणालाही सोडणार नाही, त्यांनाही सरकारमध्ये सन्मानित ठेवेल. भाजपचा हा इतिहास आहे. भाजप कधीही मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडत नाही. उत्तर प्रदेशमध्ये आत्ता भाजपचं बहुमत आहे, स्वतःचं बहुमत आहे, तरी मित्रपक्ष सरकारमध्ये सहभागी आहेत. आसाममध्ये भाजपचं बहुमत आहे, तरी मित्रपक्ष त्या सरकारमध्ये सहभागी आहेत. 2014 आणि 19ला मोदीजींचं स्वतः भाजपचं बहुमत होतं, तरी त्या सरकारमध्ये मित्रपक्ष सहभागी होते. त्यामुळे जे लोक भाजप मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडेल, मित्रपक्षांना संपवेल असं म्हणत आहेत, त्यांनी थोडं जरा दुसरीकडे पण बघावं. तामिळनाडूची निवडणूक द्रमुक आणि काँग्रेस एकत्र लढले. DMKच्या सरकारमध्ये एकही मंत्री काँग्रेसचा नाही. जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढले. ओमर अब्दुल्लांच्या सरकारमध्ये एकही मंत्री काँग्रेसचा नाही. 2011मध्ये ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढले, डाव्यांना हरवलं. पण जेव्हा ममता बॅनर्जी केंद्रातल्या सरकारमधून बाहेर गेल्या, तेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं की आता बंगाल सरकारचं काय? एका क्षणात ममता बॅनर्जी बोलल्या की आमच्याकडे आमचं बहुमत आहे, काँग्रेसला जायचं असेल तर जाऊ द्या. म्हणजे विचार करा की केवढी मैत्री आणि मित्रपक्षांचा सन्मान सो कॉल्ड इंडी अलायन्सवाले दाखवत आहेत. त्यामुळे भाजप नेहमी मित्रपक्षांचा सन्मान करेल. गेल्या 11 वर्षामध्ये महाराष्ट्रातली राजकीय स्थिती बदलली. म्हटलं तसं एकेकाळी काँग्रेस पक्ष 200 आमदार घेऊन होता, आज काँग्रेसचे 20 पण आमदार नाही आहेत. कित्येक वर्ष पॅन महाराष्ट्र असा एकही नेता नव्हता. तो नेता महाराष्ट्राला मिळाला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात. निवडणूक आली की जातीपातीचं राजकारण करायचं, जातीची आंदोलनं उभी करायची आणि काही नसेल तर अस्मितेचा विषय करायचा. या सगळ्या गोष्टींना पूर्ण विराम मिळाला आणि पूर्णपणे राजकीय स्थैर्य घेऊन महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. काही दिवसापूर्वी महापालिकांचे निकाल लागले आणि कधी कोणी असा विचार केला नव्हता की मुंबईमधून ठाकरेंची सत्ता जाईल. तर हे सुद्धा घडलं. ही जी स्क्रिप्ट होती ती सुद्धा अमित शहांनीच लिहिली होती असं मला वाटतंय, ज्याचं दिग्दर्शन देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि त्याच्या पडद्यामागचे 3 सूत्रधार होते ज्यांनी हे BMC जिंकण्याचं ध्येय यशस्वी करून दाखवलं, त्यात भाजपला मदत केली. आता हे 3 सूत्रधार कोण ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतर आणि त्या स्थित्यंतराचे धुरंधर श्री अमित शहा. धन्यवाद.